कथासार या यूट्यूब चॅनलमध्ये आपण शिवलीला अमृत ग्रंथाचं श्रवण करणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री शिवलीला अमृत या ग्रंथातील अध्याय पहिला दाशार्ह राजा आणि कलावती राणी यांची कथा आपण श्रवण करणार आहोत। या अध्यायामध्ये शिवपंचाक्षर मंत्राचा महिमा व्यक्त केलेला आहे। प्राचीन काळी नैमिषारण्यातील यज्ञसत्रात शौनकादिकांच्या विनंतीवरून महामुनी सूत त्यांना शिवमहात्म्य सांगू लागले। ते म्हणाले, सज्जन हो, शिवचरित्र अत्यंत अद्भुत आहे। त्याचे श्रद्धेने श्रवण केल्याने सर्व पापांचा नाश होऊन आयुर आरोग्य संतती व संपत्ती प्राप्त होते। सर्व तीर्थे व्रते व महायज्ञांचे फल प्राप्त होते। ओम नमः शिवाय या शिवमंत्राच्या जपाने सर्व आधिव्याधींचे निरसन होऊन मनुष्याचे कल्याण होते। आता याविषयीची एक कथा सांगतो। पूर्वी मथुरेत दाशार्ह नावाचा एक यदुवंशी राजा होऊन गेला। काशी राजाची कन्या कलावती ही त्याची पत्नी। एके दिवशी बोलावूनही ती आली नाही, म्हणून राजा स्वतः तिच्या महालात गेला व तिला आपली सहवासाची इच्छा सांगितली। तेव्हा ती म्हणाली, नाथ, सध्या मी शिवोपासना करीत असून व्रतस्थ आहे, तरी मला क्षमा करा। पण कामातुर राजाने तिचे न ऐकता तिला आपल्या मिठीत घेतले। तेव्हा त्याचे अंग अक्षरशः होरपळले। त्या अनुभवाने थक्क झालेल्या राजाने राणीला हा काय प्रकार आहे असे विचारताच ती म्हणाली, नाथ, मी दुर्वासांकडून नमः शिवाय या मंत्राची दीक्षा घेतली आहे। त्याचा अहोरात्र जप केल्याने मी पावन झाले आहे। तुम्ही जप तप शिवार्चन यापैकी काही करीत नाही। अभक्ष भक्षण अविचार आणि पापाचरण केल्याने तुमचे शरीर अपवित्र झाले आहे। त्यामुळे तुमच्या नशिबी पुढे नरक यातनाच आहेत। ते ऐकून राजाला पश्चाताप वाटू लागला। त्याने कलावतीला शिवमंत्र देण्याची विनंती केली, पण पती गुरुस्थानी असल्यामुळे तिने त्याला स्वतः मंत्र न देता गर्गमुनींकडे नेले। गर्गमुनींनी राजाचा मनोभाव जाणून त्याच्याकडून शिवपूजन करून घेतले आणि आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला। त्या मंत्रप्रभावाने राजाला आत्मबोध झाला। त्याच्या हृदयातील अज्ञानाचे व विकारांचे निरसन झाले। त्याच वेळी त्याच्या शरीरातून पापरूपी असंख्य कावळे जळत होरपळत बाहेर पडले। त्यामुळे राजा निष्पाप झाला। आपण माझा उद्धार केलात असे म्हणून त्याने मुनींना वंदन केले। आपल्या राज्यात परतल्यावर तो शिवमंत्राचा सतत जप करू लागला। त्याच्या प्रभावाने राजाचे व त्याच्या प्रजेचे कल्याण झाले। इथे शिवलीला अमृताचा पहिला अध्याय समाप्त झाला।